नमस्कार मित्रांनो. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, की जर मला करिअरमध्ये यश मिळालं, तर कुटुंबासाठी वेळ कमी पडेल? जर पैशांमागे धावलो, तर मनःशांती हरवेल आणि जर आनंद शोधला, तर महत्त्वाकांक्षा कमी होईल. आपल्यापैकी अनेक जण मानतात, की जीवनात एक गोष्ट मिळवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीचा त्याग करावाच लागतो. पण गौर गोपाल दास यांच्या यू कॅन हॅव इट ऑल या पुस्तकाचा मुख्य संदेश वेगळाच आहे. ते सांगतात की यश, आनंद, नाती, आरोग्य आणि मनःशांती यामध्ये योग्य समतोल साधला तर नक्कीच अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन जगता येते. तर चला मग या पुस्तकातील काही महत्त्वाच्या शिकवणी समजून घेऊयात. 1. जीवन म्हणजे फक्त यश नव्हे तर समतोल. आज अनेक लोक करिअरमध्ये यशस्वी आहेत, पण तणावग्रस्त आहेत. काहींकडे पैसा आहे, पण नाती तुटलेली आहेत. काहींकडे प्रसिद्धी आहे, पण मनात समाधान नाही. खरे यश म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही, तर खरे यश म्हणजे अशी जीवनशैली जिथे तुमचे काम, आरोग्य, कुटुंब, नाती आणि मन या सर्वांची काळजी घेतली जाते. त्यामुळे स्वतःला विचारा की मी फक्त यशस्वी आहे की खरोखर आनंदीही आहे. 2. तुमची मूल्ये तुमचे निर्णय ठरवतात. प्रत्येक दिवस आपण शेकडो निर्णय घेतो, पण त्या निर्णयांचा पाया काय असतो? जर तुमच्या आयुष्यात प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि शिस्त ही मूल्ये असतील, तर तुमचे निर्णयही योग्य दिशेने जातील. तुमची मूल्ये स्पष्ट असतील, तर कठीण प्रसंगातही योग्य मार्ग निवडणे सोपे होते. 3. मनावर नियंत्रण मिळवा. आपल्या आयुष्यातील अनेक समस्या बाहेर नसतात, तर त्या आपल्या मनात असतात. एखादी टीका, अपयश किंवा नकारात्मक विचार दिवसभर आपल्याला अस्वस्थ करू शकतो. म्हणून मनाला प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी ध्यान, शांतपणे विचार करणे, चांगली पुस्तके वाचणे आणि सकारात्मक लोकांमध्ये राहणे या सवयी मन अधिक स्थिर बनवतात. 4. नाती ही सर्वात मोठी संपत्ती आहेत. काम महत्त्वाचे आहे, पैसा देखील महत्त्वाचा आहे, पण शेवटी आपल्या आयुष्याला अर्थ देतात ती आपलीच माणसं. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तींना वेळ द्या, त्यांचे ऐका, त्यांचे कौतुक करा, कारण लहान लहान क्षणच आपल्या आयुष्यभराच्या आठवणी बनतात. 5. छोट्या सवयी मोठा बदल घडवतात. मित्रांनो, मोठे बदल हे एका रात्रीत होत नाही. दररोज थोडा व्यायाम, काही पाने वाचन, कृतज्ञतेची सवय आणि नियोजन या छोट्या सवयी कालांतराने खूप मोठे आणि चांगले परिणाम देतात. यश हे मोठ्या संधीचे फळ नसून सातत्यपूर्ण कृतींचे फळ असते. 6. तुलना करणे थांबवा. आज सोशल मीडियामुळे आपण सतत इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करतो. पण मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. इतरांपेक्षा चांगले होण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगले कसे होईल याचा प्रयत्न करा, आणि हीच खरी प्रगती आहे. 7. कृतज्ञतेची ताकद. आपण जे आपल्याकडे नाही त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आभार माना. कुटुंब, आरोग्य, मित्र, शिकण्याची संधी या गोष्टी अनेकदा आपण गृहीत धरतो. जर दररोज काही क्षण कृतज्ञतेसाठी दिले तर मन अधिक शांत आणि सकारात्मक बनते. 8. कृती हीच खरी गुरुकिल्ली. ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहे, पण कृती केल्याशिवाय कोणताही बदल होत नाही. त्यामुळे आजच एक छोटा निर्णय घ्या. एक चांगली सवय सुरू करा. एका व्यक्तीचे आभार माना किंवा तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने पहिले पाऊल उचला. छोटी कृती मोठ्या यशाची सुरुवात करतात. तर मित्रांनो, या पुस्तकाचा सार जर एका वाक्यात सांगायचा झाला तर जीवनात सर्व काही मिळवण्याचा अर्थ सर्व काही एकाच वेळी मिळवणे नाही, तर योग्य गोष्टींना
योग्य वेळी प्राधान्य देणे हाच होय. त्यामुळे यश मिळवा, पण तुमचे आरोग्य जपा. पैसा कमवा, पण तुमची नाती जपायला विसरू नका. मोठी स्वप्ने पहा, पण मनःशांतीही तितकीच महत्वाची ठेवा. लक्षात ठेवा, समतोल राखून जगलेले जीवनच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन असते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, जीवन प्रवाह चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.